अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी डॉक्टर रजनी कृपान, वास्तू एक्सपर्ट आणि इंटेरियर डिझायनर। आजचा जो विषय आहे तो आहे उंबरठा, म्हणजे जे दाराला आपण उंबरठा लावतो। उंबरठा का लावायला पाहिजे, उंबरठा किती महत्त्वाचा आहे, हे आजच्या हा आपला व्हिडिओचा विषय आहे। तर दाराचा उंबरठा म्हणजे काय, तर दाराचा उंबरठा म्हणजे जी दाराला आपण फ्रेम लावत असतो, तर त्या फ्रेमला पूर्ण कंप्लीट करते। खालून एक पट्टी लावत असतो, तर ती पट्टी जेव्हा लावल्यानंतर दाराची जी चौकट आहे ती पूर्ण कंप्लीट होते आणि त्यालाच आपण म्हणतो उंबरा। तर उंबराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर आजचा विषय जो आहे ना, तो आपण उंबरठ्याला यासाठीच घेत आहोत की खूपच लोकांना माहीत नाही आहे की दाराला उंबरठा लावणं किती आवश्यक आहे। उंबरठा म्हणजे काय, उंबरठा म्हणजे एक लिमिटेशन, एक बाउंड्री। आपल्याला आपल्या घरात म्हणजे जसं पॉझिटिव्ह एनर्जीज आहे, तर त्या आपल्या घरातून बाहेर पॉझिटिव्ह एनर्जीज गेल्या नाही पाहिजे आणि आपल्या घराच्या आतमध्ये निगेटिव्ह एनर्जी आल्या नाही पाहिजे, म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात यायला नको। म्हणून दाराला उंबरठा लावणं खूप गरजेचं असते। तुम्ही नेहमी ऐकलं असेल, आपण हिंदी पिक्चरमध्ये पण असं ऐकतो की दहलीज को पार नहीं करना, या नाहीतर आपण मराठीमध्ये सुद्धा असं म्हणतो ना की दाराचा उंबरा जर तू आता पार केला तर पुन्हा या घरात यायचं नाही। तर म्हणजे उंबरा हे काय आहे, उंबराला किती, उंबरठ्याला किती महत्त्व आहे, या शब्दातूनच आपल्याला कळत असते। तर आता उंबरठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणूनच त्याला देवानी सुद्धा निवडलेला आहे। तर आता उंबरठा हा वैज्ञानिक रूपाने पण तुम्ही बघू शकता, सायंटिफिक रिझननी उंबरठा का लावला जाते। आता उंबरठा म्हणजे आपण जी दाराला खालून पट्टी लावतो, का बरं लावत असतो, की आपल्या घरी कॉकरोच आहे, उंदीर आहेत, किडे आहेत, अशा कुठल्याही गोष्टी किंवा धूळ आहे आतमध्ये आल्या नाही पाहिजे म्हणून, तर आपण प्रोटेक्शनसाठीच लावत असतो। तर अशाच प्रकारे ही सायंटिफिक रिझन आहे। आणि आध्यात्मिक रिझन, आध्यात्मिक कारण म्हणजे तुम्हाला माहीत असेल सर्वांना, भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतलेला होता आपल्या भक्त प्रल्हादला वाचवण्यासाठी। कश्यप राक्षसापासनं त्याचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता। तेव्हा कश्यप राक्षसाने म्हटलं होतं की तू मला तिथे मार जिथे कुठे घराच्या आत नाही, घराच्या बाहेर नाही, ना आकाशात ना पृथ्वीवर, जिथे जल नाही अशा ठिकाणी, किंवा रात्र नाही आणि दिवस नाही अशा ठिकाणी तू माझा वध कर। तर भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेऊन दाराच्या उंबरठ्यावर संध्याकाळ झाल्या, म्हणजे जसं दिवस मावळत असतो आणि रात्र होत असतो त्या वेळेवर, म्हणजे घराच्या आतमध्ये पण नाही आणि बाहेर पण नाही, उंबरठ्यावर बसून राक्षस कश्यपाचा वध केला होता आणि भक्त प्रल्हाद यांचे रक्षण केलं होतं। तर काय झालं होतं त्या कथाने, त्या आध्यात्मिक कथामुळे आपल्याला एक मेसेज मिळाला आहे की दाराच्या उंबरठ्यावर भगवान विष्णूचा वास असतो आणि नेहमी तिथे निगेटिव्ह शक्तींचा नाश होत असतो। तर म्हणून आपल्याला घराला, आपल्या दाराला, घराच्या दाराला उंबरठा लावणं गरजेचं असते। तुम्हाला सायंटिफिक रिझन पण कळलं असेल आणि आपण एक वैज्ञानिक रिझन पण कळलं असेल। आता वास्तुशास्त्रानुसार तर खूपच महत्त्व आहे। मी प्रत्येक ठिकाणी जर वास्तू व्हिजिटला गेली तर मी तिथे सांगत असते की दाराला उंबरठा लावणं खूप गरजेचं आहे म्हणून, आणि नसेल तर मी ते लावून घेत असते। दाराच्या म्हणजे दाराला जी फ्रेम असते त्याला खालून जी पट्टी लावत असते त्याला म्हणते उंबरठा, चौकट, ठीक आहे। तर हे आहे दाराला उंबरठा का लावायचे असते। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे दाराच्या बाहेरचा जो भाग असते तिथे सूर्य ऊर्जा असते आणि आतमधला जो भाग असते तिथे चंद्र ऊर्जा असते आणि मधातला जिथे भाग असते तिथे पृथ्वी ऊर्जा असते। म्हणजे तुम्ही बघा ना, किती सायंटिफिकली, पुन्हा आध्यात्मिकली आणि वास्तुशास्त्र, हे तिन्ही रिझन आहे की ज्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे की उंबरठा घराला लावायलाच पाहिजे।
आता उंबरठा कशाचा लावायचा असतो? उंबरठा आपण लाकडीच लावायचा असतो. खूप जण मला विचारतात की ताई आमच्याकडे ग्रेनाइट लावलेला आहे, आमच्याकडे मार्बल लावलेला आहे, मार्बलची पट्टी लावली आहे, चालेल का? तर आणि आम्ही किरायाच्या घरात राहतो तरी आम्हाला उंबरठा लावावा लागेल का? तर मी नेहमी त्यांना सांगते की घर स्वतःचं असो की किरायाचं असो, तुम्हाला उंबरठा लावणं हे खूप खूप गरजेचं असते. तर उंबरठा कशाचा असतो? आता कशाचा उंबरठा लावायचा? उंबरठा हा नेहमी लाकडी लावायचा असतो. तुम्ही आपल्या आपल्या शक्तीनुसार लावा. तुम्ही सागवानाचा लावू शकता, औदुंबराचं म्हणजे उंबराच्या झाडाचा पण. उंबराच्या झाडाचं खूप कमी मिळत असते, पण शोधलं तर तेही मिळते. आता पहिल्यासारखं असं काही राहिलेलं नाही आहे. ऑनलाईन सुद्धा खूप लोक उंबरठा बनवून देत असतात. पुन्हा चंदनाच्या लाकडाचा तुम्ही उंबरठा लावू शकता. तिसरं चौथं म्हणजे खैराच्या झाडाचं सुद्धा तुम्ही उंबरठा लावू शकता. असं 4-5 असे लाकूड आहेत की जे तुम्ही तुमच्या शक्तीनुसार त्या लाकडाचा तुम्ही घराला उंबरठा बसवू शकता. आता एक आणखी प्रश्न आहे माझ्या ताईंचा की उंबरठ्या खाली काही टाकायचं असते का? तर मी म्हणते की जर तुमची म्हणजे हे असेल, आर्थिक स्थिती असेल की तुम्ही उंबरठ्याच्या खाली पंचधातू टाकायचे असतात, पुन्हा नवरत्न टाकायचे असतात. पंचधातूची ना तार सुद्धा येते, तुम्ही ती सुद्धा टाकू शकता जर तुमची आर्थिक स्थिती व्यवस्थित आहे. असं बघा, मनातनं कुठल्याही गोष्टीची भीती ठेवायची नसते. तुम्ही साधा एक उंबरठा म्हणजे लाकूड सागवानाचं आहे किंवा उंबराचं आहे, जे लाकड आहे तुम्ही ते एक पट्टी लावा तिथे आणि जितकं तुम्ही पॉझिटिव्ह मनाने उंबरठ्याची पूजा कराल, उंबरठा लावाल, तितके रिझल्ट तुम्हाला पॉझिटिव्ह येणार. बघा, शेवटी सर्व आपल्या विचारांचा खेळ असतो. तुम्ही लावून घ्याल साधा आणि विचार कराल, अरे आम्हाला तर ताईने चंदनाचं सांगितलं, सागवानाचं सांगितलं, आता आम्हाला रिझल्ट नाही येणार. तर असं अजिबात नाही आहे. मला जे माहीत आहे मी तुम्हाला ते सांगत आहे की तुम्ही दाराला चंदनाच्या, सागवानाच्या, पुन्हा औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाचा, खैराच्या झाडाचा हे तुम्ही ना उंबरठा या मटेरियलमध्ये लावू शकता. पण तुम्ही प्लीज दगडाचा किंवा म्हणजे ग्रेनाइट, मार्बल याच्या उंबरठा लावू नका. तर हे तुम्हाला कळलं असेल. आता उंबरठ्याच्या खाली नवरत्न टाकू शकता तुम्ही, पुन्हा पंचधातूची तार टाकू शकता. तर हे नवरत्नाच्या खाली टाकल्या जाते. जर तुमचं ऑलरेडी उंबरठा बसवलेला आहे आणि तुमच्या उंबरठ्याच्या खाली काही नाही आहे, तर तुम्ही त्या खाली तो काढून पुन्हा हे असे कामं काही करा नको. पण ज्यांचं घर बांधत आहे आता, जे नवीन उंबरठा बसवत आहे, त्यांनी आवर्जून, जर तुमची शक्ती असेल, तुम्ही पैसे खर्च करू शकत असाल, तर नवरत्न आणि पंचधातूची तार किंवा पंचधातूची अशी डब्बी मिळते एक, ती तुम्ही तिथे उंबरठ्याच्या आतमध्ये टाकू शकता. तर हे उंबरठ्याच्या खाली टाकायचं आहे. आता उंबरठ्याची पूजा बघा, संध्याकाळी मी ते तुम्हाला आताच सांगितलं की भगवान विष्णूचा वास असतो उंबरठ्यावर. तर जिथे भगवान विष्णू असतात ना, तिथेच माता लक्ष्मी सुद्धा वास असते. म्हणून रोज आपल्याला उंबरठ्याची पूजा करायची असते. आणि उंबरठ्याची पूजा कशी करायची, उंबरठ्यावर हळदीचं लेपन कसं करायचं, हळदीचं लेपन कधी करायचं, यावर मी आता जो येणारा नेक्स्ट व्हिडिओ आहे तो या टॉपिकवर राहणार आहे. तर हा असा आजचा माझा व्हिडिओ होता की घराला उंबरठा लावणं किती इम्पॉर्टंट आहे. आणखी एक गोष्ट की उंबरठ्यावर आपल्याला काय नाही करायचं आहे, उंबरठ्यावर उभं नाही राहायचं कधी पण. खूपशा लोकांना सवय असते, तुमची जी उंबरठा असतो, पट्टी असते, त्यावर उभं राहून गप्पा मारतात लोक. पुन्हा चुकीने पण त्याच्यावर 17दा म्हणजे येणं जाणं, दारातून आत बाहेर करेल तरी उंबरठ्यावर पाय देऊन येणं जाणं करतात. उंबरठ्यावर खूप जण झाडू ठेवतात. तर हे चुकीचं आहे. या तिन्ही चारही गोष्टी तुम्हाला उंबरठ्यावर करायचं नाही आहे. कारण की उंबरठ्यावर साक्षात विष्णू लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे आपल्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. म्हणून उंबरठ्याचं रोज पूजन करायला पाहिजे. आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करायचं असते, पण ते रोज नसते करायचं. ते कधी करायचं, कसं करायचं,
यावर आता येणारा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो राहणार आहे. तर हा माझा आजचा व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून उंबरठ्याचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे आणि उंबरठा पण सर्वांनी लावून घेतला पाहिजे आपल्या शक्तीनुसार. तर महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण हो आणि थँक्यू. श्री स्वामी समर्थ.